भाजपा अधिवेशनात अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला। शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार। शरद पवार यांनी भ्रष्टाचाराला राजाश्रय दिला। शरद पवार यांच्या खोटारडेपणाला जनता भुलणार नाही। अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली। अमित शहा यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर सडकून टीका केलेली आहे। शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत, अशी खोचक टीका अमित शहा यांनी केली। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। आप क्या आरोप कर रहे हो हम पर? इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है। मैं डंके की चोट पर कह कर हम पर आप भ्रष्टाचार का आरोप लगा रहे हैं। और इस बार शरद पवार जी, मेरा ये बापट सभागृह में बैठा हुआ कार्यकर्ता ढंग से जान गया है, आपके झूठ नहीं चलेंगे। मैं बता कर जाता हूं। पवार साहब, आप कहते हो कि आपने विकास किया। ये महाराष्ट्र के सहकारी साकर कारखाने, महाराष्ट्र के किसानों का समृद्धि का राजमार्ग। 10 साल तक पवार साहब आप कृषि मंत्री, सहकारिता मंत्री थे। 10 साल तक 10,000 करोड़ का इनकम टैक्स का प्रश्न आप सॉल्व नहीं कर पाए थे। मैं सहकारिता मंत्री गया, मोदी जी के पास फाइल लेकर गया, 1.5 मिनट में 10,000 करोड़ का साकर कारखानाओं का काम नरेंद्र मोदी। आप जो 10 साल तक नहीं कर पाए, वो मोदी जी ने 1.5 साल में किया। तर याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण जोडल्यात। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। अमित शहा यांनी भाजपचं एक पुण्यामध्ये अधिवेशन सुरू आहे, त्या दरम्यान एक वक्तव्य केलेलं आहे की जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं आणि शरद पवार यांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जातं, असं त्यांनी वक्तव्य करत गंभीर आरोप भ्रष्टाचारासंदर्भात देखील शरद पवार यांच्यावरती केले। यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? त्यांनी आज शरद पवार साहेबांवरती, राहुल गांधींवरती, उद्धवजींवरती भरपूर आरोप केलेले आहे। सगळे बेसलेस आरोप आहे। गुंडांचे सरगना असलेले अमित शहा शरद पवारांना शिकवतात, त्यांना म्हणावं आधी हिस्ट्री शिका। पण जे स्वतः रिव्हॉल्वर लावून शाळेमध्ये जायचे, कधी शाळेमध्ये गेले की नाही माहिती नाहीये, त्यांचा स्वतःचा एवढा गुंडगिरीचा इतिहास आहे। ते होम मिनिस्टर आहेत देशाचे, ते कधी मणिपूरला लक्ष घालत नाहीत, कुठे बॉर्डरवर काय चाललंय ते त्यांना माहिती नाहीये। आणि काश्मीरच्या इथे आपले जवान मारले जात आहेत त्याच्याविषयी त्यांना पर्वा नाही। त्यांना फक्त निवडणुका जिंकण्याची पडलेली आहे आणि या महाराष्ट्रातल्या निवडणुका विधानसभेच्या आपण जिंकू शकत नाही हे समोर दिसताना त्यांची ततपापा झालेली दिसते आपल्याला। आधीच ते बोलतात, त्यांची जीभ थोडी जड असावी असं मला वाटतं। बोलताना त्यांना अडखळल्यासारखं होतं आणि अडखळत ते जे काय बोलत होते की मैं डंके की चोट पे कहता हूँ, तर डंके की चोट पे कहने वाला वकील जो है तो आपल्या महाराष्ट्रातला एक वेडा वकील, तो तुमच्या बाजूनेच आहे म्हणावं। त्याला विचारा डंके की चोट पे क्या क्या काम करते है म्हणावं। त्यामुळे अमित शहा जे काय बोलतायत सगळे बेसलेस आरोप केलेले आहेत। शरद पवारांवरती त्यांनी आरोप जास्ती मोठ्या प्रमाणात आणि जास्ती जोरात एवढ्यासाठी केलेले आहे की महाराष्ट्रातली सत्ता ही शरद पवार ह्यावेळी महाविकास आघाडीला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना माहिती आहे। आणि म्हणून एके बाजूला जरांगे आहेत बसलेले तिथे उपोषणाला, त्यांच्या उत्तरांना उत्तर देता येत नाही। फडणवीसांनी काय काय आरोप केले तेही मी भाषणात ऐकलेलं आहे आणि त्यांना सरळ सरळ हे दिसतंय की आता आपली हार होणार आहे आणि म्हणून ते घाबरलेले आहेत आणि म्हणून ते कार्यकर्त्यांना उत्साह आणायचा प्रयत्न करत होते। पण ते करत असताना त्यांना शरद पवारांचा इतिहास काय, शरद पवारांनी सहकार क्षेत्रामध्ये काय काम केले, शरद पवारांनी कृषी क्षेत्रामध्ये काय काम केले, शरद पवारांनी युवकांसाठी काय काम केलेलं आहे, शरद पवारांनी महिलांसाठी काय काम केलेलं आहे, हे याची त्यांना काही जाणीव नाहीये। म्हणून ते काहीही बरळत सुटलेले आहेत। पण त्यांच्या या बरळण्याकडे काही लक्ष देण्यात आणि जे काय संविधान संपवण्याची भाषा भाजपच्या लोकांनी लोकसभेच्या आधी केली होती
आणि ते संविधान संपवणारे लोकांना पुन्हा सत्तेत महाराष्ट्रात तरी मराठी माणूस येऊ देणार नाही याची खात्री झाल्यामुळे ते बौखळले आहेत, दुसरं काही नाही. नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.